तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर मी आता चेहऱ्यावरती थोडंसं कच्चं दूध लावले बरं का, त्याच्यामुळे चेहरा असा थोडासा सफेद सफेद दिसतोय. तर कच्चं दूध लावलं ना म्हणजे आपले चेहरा जे आहे ना ते टाईट होतं जे. तर चला आता स्वयंपाक चाललाय, चिकनचं कालवण चाललंय, मसाला वगैरे भाजून घेतलाय, मसाला वगैरे भाजलाय आणि आता चाललाय स्वयंपाक माझा. आता वाजले 8:30 आणि मला बघायचं आहे आता बिग बॉस. 8 वाजून गेले. हा चालेल. प्रांजलचा अभ्यास चाललाय, तर त्याच्यामुळे ती बोलली अभ्यास झाला बघू, कारण तिला पण आवडतं बिग बॉस. मराठीमध्ये काय नाही वाटत बघायला, पण हिंदीमध्ये जरा वेगळंच असतं. त्याच्यामुळे आम्ही हिंदी जर इंटरेस्टिंग असलं तर बघतो, नाही तर नाही बघत. तर आई ते गावाला गेलेले आहे. आज 8 दिवसासाठी चालते, तर ते गेलेत गावाला, आज सकाळीच गेलेत. तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही पोस्ट झाले. तुम्हाला माहिती आहे घराचं कसं चाललं होतं, तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणच काय झालं घराचं वगैरे. तर आज आई गेल्या तर करमलंच नाही, आणि त्याच्यामुळे ना वाईट वाटतं थोडंसं. गेलं म्हणजे आपण नाही का, वेगळंच वाटत होतं. घर एकदम मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. आणि मी काय 8 दिवस व्हिडिओच नाही पोस्ट केले, इंटरेस्टच व्हायना, म्हणून मला करमत पण नव्हतं. त्याच्यामुळे गॅप झाला थोडासा. तर चला आता म्हटलं व्हिडिओ रोजच्या रोज म्हणते मी करत, पण मला एवढ्या बायका भेटल्या, म्हणजे आज म्हटल्या ताई तुम्ही व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे का, असं तसं भरपूर मला भेटल्या बायका. इथं मी गब्बू झाल्यासारखी वाटते का, तो इथं मी असं इकडं बघितलं ना, हे बघा मास सगळे म्हणजे ताई कमी झाली, तू कधी कमी व्हायची, असं झालं तसं झालं, भरपूर साऱ्या अशा कमेंट येतात. चला बाय बाय, व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडते पटापट स्वयंपाक करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. काय झालं तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगन. एकदम डेंजर झालं ते पण तुम्हाला सांगन. तर चला बाय बाय, व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये. मी लय गब्बू झाले, मला इथं दिसायला लागले बघा, इथं दिसतंय का नाही मी गब्बू झाले म्हणून. असं नाही दिसतंय. एक्सरसाइज करावं लागेल मला, बापरे. आणि ॲप्रन मागवले मी बघा मस्तपैकी. ॲप्रन मागवले पण घालायचा पत्त्याच नाही. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघतो. बाय. रेनकोट अक्का उठल्या का, केलता का फोन? हा उठली. पप्पा खाल्लीत का? हा पप्पांचं ड्रेस हा बघा चांगलं. हा हा तू कसं नेणार ते? जड झाली असेल बॅग का नाही? रेनकोट पाऊस आलं की बेग घेतो का ते घेतो.
तर आई गावाला गेल्या अचानक, तर माझा आत्ता घसा बसलाय बरं का. तर कमेंट म्हणतात ताई तुमचा आवाज सगळा खराब झाला आहे. म्हणजे 8 दिवस झालं म्हणजे मला सर्दी खोकला होतोय. आई गेल्यापासून हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे. म्हणजे आई आल्या लगेच गेल्या. पहिला प्रांजलला खोकला आल्यानंतर मला तिच्यापासून इन्फेक्शन झालं आणि मग आता मला आलं आहे आणि माझा आवाज पूर्णपणे म्हणजे एकदम हे झाला आहे. तुम्हाला सर्व सांगायचं आहे रूमचं काय झालं सर्व. तर गोळी वगैरे खाल्ली आहे, सगळं झालं व्यवस्थित. तुम्हाला सर्व डिटेल्स सांगायचे राहिल्या म्हणजे मी पूर्ण महिना व्हिडिओ नाही केला. तर म्हटलं आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करन आणि ते असा बघा कसं येऊन बसला. आई गेल्या आणि अचानक आई का गेल्या गावाला तुम्हाला सर्व सांगते. आणि गावाला गेल्यानंतर काय झालं बापरे, एकदम भयंकर झालं गावाला गेल्यानंतर. हे वाटलंसुद्धा नव्हतं होईल म्हणून, कारण इथून जाताना सगळे व्यवस्थित होते आणि तिथे जाऊन असं होईन अजिबात नव्हतं वाटलं. त्याच्यामुळं तुम्हाला एक एक व्हिडिओ आज तसा काही करन, संध्याकाळी अजून एक पोस्ट करन काय झालं ते सर्व सांगन. तर जाऊ द्या, आजच्यासाठी एवढंच होतं. मस्तपैकी चपात्या वगैरे केल्या, संध्याकाळचा स्वयंपाक होता. आणि मी माझ्या फोनवर मला ना काम करताना मम्मीला फोन लावत असते. म्हणजे कसं काम करताना माझं काम पण होतं आणि मम्मीसोबत बोलणं पण होतं. तर मम्मी सारखं मग मी मम्मीचा हात दुखतो फोन पकडून. पण माझा 2-2 तास मी काय फोनवरची हे नाही, एकदा गळ्यात अडकवलं हेडफोनवर किती तास बोला काही टेन्शन नाही. पण मम्मीचा हात दुखता, मम्मी म्हणते अगं ठेव का. तरी मी म्हणते नाही नको ठेवू. पण मम्मीला काय माहिती मी इकडे हेडफोन लावून बोलत असते. तर असं जाऊ द्या. तर मस्तपैकी आजचा दिवस इथं संपवला. आईंना वाटं वगैरे लावलं आणि त्याच्या पुढं काय झालं तुम्हाला सांगनच पुढच्या व्हिडिओमध्ये. रूमचं काय झालं हे पण तुम्हाला सांगन. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. भरपूर दिवस झाला व्हिडिओ वगैरे येत नाहीत. तुम्ही वाट बघतात का नाही माहीत नाही आमच्या व्हिडिओंची, पण नाही टाकत आहे. आणि इथून पुढं आता टाकत राहीन व्हिडिओ. तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. रूमचं काय झालं कसं झालं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळन. तर मस्तपैकी आलू पराठे बनवले होते मी छानपैकी. प्रांजलला आलू पराठे खायचे होते. तर छान असे झालेले आहेत आलू पराठे. इथं प्रिशा आउटसाईडला बडबड चालली आहे तिची. तर चला, आम्हाला जास्त काय बोलता येत नाही, आवाज एवढा बसला आहे प्रमाणाच्या बाहेर. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.